जिल्ह्यातील 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री यात्रा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रद्द करण्यात आली आहे। या ठिकाणी दरवर्षी भारतातून लाखो भाविक भक्त महाशिवरात्री यात्रेनिमित्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। मात्र यावर्षी आज यात्रा आजपासून सुरुवात होते, मात्र या ठिकाणी आपल्याला भाविक नगण्य दिसत आहेत। या ठिकाणी आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित असतात। मात्र सलग तिसऱ्याही वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने भाविकांमधूनही नाराजीचे सूर उमटत आहेत। ऐकूया आपण भाविकांच्या काही प्रतिक्रिया। भारतामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगामध्ये 8व्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी नागेशम दारुकावने हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ या अमरदक नगरीच्या ठिकाणी भूगर्भामधून स्वयंभू प्रगट झालेले आहे। आज यात्रेच्या निमित्तानं 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्र आहे। कोरोनाच्या दृष्टिकोनातून भाविकांना यात्रेकरता आज सतत तिसरं वर्ष आहे की जे कोरोनामुळे या ठिकाणी भाविकांसाठी यात्रा रद्द झालेली आहे। आमच्या संस्थांच्या वतीने दैनंदिन उपक्रम जे चालू आहेत ते चालतील। मंदिर हे भाविकांना दर्शनाकरता उघडे राहील, परंतु माननीय हिंगोली जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत या तिसऱ्या वर्षी नागनाथ महाराजाची महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे हे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। हे आज कोरोनाचा प्रादुर्भाव चालू होऊन हा तिसरं वर्ष झालं यात्रा रद्द झालेली आहे। तरी यामुळे कसं व्यापाऱ्यांचंही नुकसान होत आहे आणि भाविकांचं जे दृढ श्रद्धास्थान आहे देवाचं, त्याच्यामुळे कसं इथं आल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते भाविकांमध्ये। तर शासनाने या गोष्टीचा विचार करून या प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे यावर्षी थोडाफार निर्बंधमध्ये यात्रा चालू करायला पाहिजे होती।